आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलुंगन संचालित ॲडव्होकेट डी जायभावे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील शैक्षणिक वर्ष 2024-25 वर्षात 12वीत शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता। सुरगणा प्रतिनिधी राजेश्री गायकवाड नाशिक। निरोप समारंभाच्या कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे प्राचार्य माननीय श्री कुंवर सर यांना देण्यात आले। उपस्थित म्हणून विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक रौंदळ डी.एन. जाधव, आर. सूर्यवंशी, बी.आर. खेळणार, एस.एल. श्रीमती खेळणार, एस.डी. गायकवाड, डी.एन. महाले, टी.के. बागुल, के.एम. विद्यालयाचे प्राध्यापक गावित सर, पवार सर, कोरडे मॅडम, जाधव सर, राऊत सर, बोरसे सर इत्यादी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या विद्यार्थिनी सानिका चोपडे व हर्षली पवार यांनी केले। कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले व आम्हाला या शाळेमध्ये कशा पद्धतीने शिकवण मिळाली याबद्दल शाळेचे गुणगान गायले। इयत्ता 5वी पासून ते 12वी पर्यंत शाळेमध्ये जे अनुभवले ते विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामध्ये व्यक्त केले। व्यक्त करीत असताना काही विद्यार्थ्यांना अश्रू अनावर झाले। शिक्षक मनोगतामध्ये खेळणार मॅडम, खेळणार सर, महाले सर, राऊत सर, बोरसे सर, पवार मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले। गायकवाड सरांनी विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी आत्मविश्वास किती महत्त्वाचा असतो हे सांगताना अनेक उदाहरणं देऊन आत्मविश्वास किती महत्त्वाचा असतो हे पटवून दिले। जीवन जगत असताना आपले ध्येय निश्चित असते ही काळाची गरज आहे। तसेच आजच्या स्पर्धात्मक युगात जीवन जगत असताना स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी आपण सुद्धा आपल्या स्वतःमध्ये परिवर्तन घडवणे खूप महत्त्वाचे असते हे सुद्धा त्यांनी विशद केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री कुंवर सर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांनी आपला आत्मविश्वास दृढींगत करून परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन करून शाळेचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन केले। रोकठोक पोलीस टाइम न्यूज साठी राजेश्री गायकवाड नाशिक। आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, अशाच नवनवीन बातम्या आपल्याला पाहायला मिळतील। आम्हाला आम्हाला होय सर सर्व शिक्षक होते। 10वी पर्यंत तेच होते, पण 10वीच्या एंडिंगला त्यांची बदली झाली होती। नंतर आम्ही कॉलेजला गेलो, तिकडं आम्हाला 11वीला ठाकरे सर होते, आता पवार सर आहेत। तर काय आठवत नाही, तेव्हा कोरोना होता। नंतर 10वीला आम्ही सर्व शिक्षकांना खूप त्रास दिला। आमच्या वर्गाने जे शिक्षक यायचे ते आम्हाला खूप बोलायचे, त्यांना आम्ही आवडायचं ते नाही माहीत। तसंच केलं आम्ही, आम्ही कधी सुधारलंच नाही। काय सर सारखे यायचे वर्गात म्हणे गर्दी नका करू, पण मुलं ऐकायचंच नाही। मुलं नाही तर मुली पण खूप गर्दी करायच्या। त्यानंतर 12वीला गेल्यावर पण सर खूप शिकवत होते आम्हाला, पण आम्ही ऐकायलाच तयार नाही, खूप गर्दी करायचं सर्व, पण कधी सरांचं नाही ऐकलं। आणि ऐकायला गेलो तर असं वाटायचं की हे दिवस पुन्हा पुन्हा यायचे नाही, त्यामुळे आम्ही त्यांचं कधी ऐकलंच नाही। सर सारखे सर्वांना शिकवत असतात की असं करा तसं करा, पण कोणीच नाही ऐकत। मी पण नाही ऐकत त्यांचं, कधी पण काय पण सरांनी फक्त मला काय शिकवलं, पण काय नाही, फक्त त्यांचं एकच ऐकलं की कोणी काय पण म्हणतात तरी राग नाही करायचा असं काही मला सरांकडून एवढे बोलत तर शिक्षक संचालक ॲडव्होकेट जायभावे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय घाटवाडी येथील 12वीच्या मुलांचा निरोप समारंभ याने त्याने सगळ्यांनी जमलेलं असताना आपापसात गर्दी कमी करावं। तुम्ही स्वतः काही बोलत नाही तर नाही, जे कोणी बोलत आहे त्यांचं पण ऐकून घेत नाही।
त्यांना तुमच्या भवितव्यासाठी खूप खूप शुभेच्छा. तुम्ही चांगला अभ्यास करा, तुमचे पेपर चांगल्या पद्धतीने द्या, पेपर लिहा आणि तुमचं आयुष्य चांगल्या पद्धतीने घडवा. मला इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचं मनापासून आभार आहे. आणि तुम्हाला 12वीच्या मुलांसाठी पेपरांसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर बसलेले आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य कुंवर सर आणि आमचे ज्येष्ठ शिक्षक गायकवाड सर, खैरनार सर, खैरनार मॅडम आणि महाले सर, तसेच जाधव सर आणि माझे सहकारी व शिक्षक गावित सर, जाधव सर, बोरसे सर आणि राऊत सर, तसेच त्याचबरोबर नॉन टीचिंग कर्मचारी बागुल दादा. आजचा कार्यक्रम म्हणजे 12वीच्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं, तो म्हणजे निरोप समारंभ. निरोप समारंभ म्हणजे काय तर आपल्या 12वीच्या विद्यार्थ्यांचा शेवटचा दिवस. सूर्याचे हृदय पागळते दिवस मावळत आल्यावर, सूर्याचे हृदय पागळते दिवस मावळत आल्यावर, कठोर मनेही हळी होतात निरोपाचा वेळ आल्यावर, कठोर मनेही हळी होतात निरोपाचा वेळ आल्यावर. सर्वप्रथम 12वीच्या विद्यार्थ्यांना 2025च्या बोर्ड एक्झामसाठी सर्वांना शुभेच्छा. आणि सर्वांनी वर्षभर काही ऍक्टिव्हिटी केल्या, काही आमच्याकडून बरेच काही शिकले, ते तुम्ही तुमच्या जीवनात आत्मसात करा आणि तुमच्या आई वडिलांचं, तुमचं स्वतःचं आणि आपल्या शाळेचं नाव, आपल्या शिक्षकाचं नाव तुम्ही पुढच्या आयुष्यात नाव रोशन कराल अशी तुमच्याकडून मी अपेक्षा ठेवतो. आणि तुम्हाला जीवनात तुमचे कोणते ध्येय गाठायचे आहेत, तुमचे स्वप्न काय आहे ते तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा. बस एवढंच बोलून माझे भाषण संपवतो. व्यासपीठावरील मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य प्राचार्य कुंवर सर, आपण सर्व विद्यार्थी वगैरे, आपण आज 12वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी आज या ठिकाणी आपण जमलेलो आहोत. बरोबर आहे ना? आज कसला कार्यक्रम आहे इथं? कोणाचा? सर्व आपण इथं आहोत. मग तुम्ही गर्दी कशासाठी करताय? बघा, त्या विद्यार्थ्यांचा आज शेवटचा दिवस आहे. आपण सर्वांनी मिळून त्यांना आज तो दिवस आनंदमय असा पार पाडावा म्हणून त्यांना पुढील वाटचालीस बोर्डाच्या पेपरसाठी आणि नंतरची पूर्ण पूर्वतयारीसाठी आपण त्यांना खूप खूप शुभेच्छा द्याव्यात. आणि मी पण त्यांना सांगतो की आपण बघा, आज शेवटचा दिवस. तुम्ही वर्षभरात काही 5वी पासून इथं विद्यार्थी या शाळेत शिकलेले आहेत. त्यांनी काहीतरी या शाळेतून घेतलं असेल किंवा शिक्षकांनी त्यांना काहीतरी दिलंय. बरोबर ना? सर्वांनी काहीतरी शिक्षण शिक्षकांकडून घेतलंय. त्यांनी आपल्या जुन्या विद्यार्थ्यांना किंवा इथं शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा सांगावं की त्यांचे अनुभव व्यक्त करावे. पण त्यांनी थोडक्यात काहीतरी सांगून छोटंसं भाषण करून त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं. बघा, काही विद्यार्थी बोलले की शिक्षकांनी आम्हाला असं मारलं, तसं मारलं, अशा पद्धतीने मारलं. निरोप समारंभाचा कार्यक्रम आहे. इयत्ता 12वीची आर्ट आणि सायन्स या 2 शाखांचे एकूण 83 विद्यार्थी हे 12वीच्या जी 24-25 या शैक्षणिक वर्षामध्ये जी परीक्षा होते, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा, या परीक्षेसाठी ते मला वाटतं पुढच्या 11 तारखेपासून त्यांचे पेपर चालू होत आहेत. 11 तारखेला पहिला पेपर आहे ना. तर त्यानिमित्ताने त्यांच्यासाठी आपण आज एक निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या विद्यालयाचे प्राचार्य, आमचे ज्येष्ठ सहकारी मान्य श्री कुंवर सर, तसंच आमचे ज्येष्ठ श्रीयुत महाले सर, श्री गायकवाड सर, कॉलेजचे प्राध्यापक. आज हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी भाषणं केले,
त्यांचं मनोगत व्यक्त केले. काही जणांना मनोगत व्यक्त करायचं असेल परंतु ते इथपर्यंत येऊ शकले नाही, ते नंतर त्यांचं मनोगत व्यक्त करतील. आपापसात का होईना. इकडे आवाज येतोय मागे. विद्यार्थी मनोगत व्यक्त करतात, आपण नाही बोलत, पण कमीत कमी आपलं कर्तव्य काय आहे की ते ऐकून घेतलं पाहिजे, त्यांच्या मनातल्या काय भावना आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी चांगल्या भावना व्यक्त केल्या की काही विद्यार्थी 5वी पासून इथे होते, काही नंतर 8वीला आले असतील, काही आता 11वी 12वीला आले असतील. असे सर्व विद्यार्थी आमचे आवडतेच असतात. शिस्तीच्या बाबतीत थोडंसं आम्हाला कडक राहावं लागतं, कारण आता ही जी वय आहे. सर आणि आदरणीय शिक्षक आदरणीय प्राचार्य सर आणि आदरणीय शिक्षक, माझे कर्मचारी व विद्यार्थी, इथे जमलेले विद्यार्थी सर्व, आज आपल्या 12वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. तर आपले सर्व विद्यार्थी इथं त्या कार्यक्रमासाठी इथं उपस्थित आहेत. आणि निरोप म्हणजे काय असतं तुम्हाला सर्वांना माहित नसेल, पण मग मी सांगतो. निरोप म्हणजे नेमकं काय असतं. आज आपल्या शाळेचा म्हणजे 12वी विद्यार्थ्यांचा शेवटचा दिवस, त्याच्यासाठी आपल्या इथे जमलेलं आहे. या शाळेने आपल्याला खूप काही दिलं. नुसतं पुस्तकीय ज्ञान नव्हे तर आत्मविश्वास, शिस्तबद्ध प्रामाणिकपणा आणि या जगात कसं वावरायचं याचे धडे देखील दिले. हे विद्यालय सोडून जाताना, म्हणजे 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. हे विद्यालय सोडून जाताना त्यांना पण असं वाटत असेल की आपले खूप काही इथे या शाळेवरती शिकलो, आणि त्यांना पण असं वाटत असेल का आपल्याला जसं थोडंसं वाईट पण वाटत असेल, कारण आपले जे शिक्षक होते त्यांनी पण काही गोष्टी काही तुम्ही चुकले असतील तर त्यांना तुम्हाला त्यांच्यावर तुमचा राग असेल तर ते आमचे जर सर्व तुम्ही आम्हाला पण सर्व शिक्षक स्टाफला तुमच्याकडनं 12वी सायन्सच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देतो. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो आणि तुमच्या पुढे वाटचालीसाठी सर्व आमच्या कर्मचाऱ्याकडनं समारंभाचे अध्यक्ष माननीय व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि विद्यार्थी मित्रांनो, आज निरोप समारंभ 12वीचा. निरोप समारंभामध्ये 2 भाषण मला आवडले, एक नम्रताचं आणि सानिकाचं. नम्रताने सांगितलं की मी शिकली सहनशक्ती किंवा कोणी काही बोललं तर राग मानायचा नाही, हे मी शिकली. दुसरं भाषण सानिकाचं होतं. अतिशय महत्वपूर्ण भाषण होतं की 5वी पासून किंवा शालेय जीवनाचा तिने पूर्णपणे अनुभव घेतलेला आहे आणि त्या शालेय जीवनात ती काय शिकली ते तिने अगदी थोडक्या शब्दामध्ये अतिशय सुंदर पद्धतीने मांडलेलं आहे. तर आपण जे काही सांगतोय वागतोय याला आपला काहीतरी अर्थ असला पाहिजे, आणि तो अर्थ जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी काही गोष्टी आपण सिरियसली किंवा गांभीर्याने घेतल्या पाहिजे. तुमचं खेळाकुदायचं वय आहे, अवश्य करा, सगळ्या गोष्टी शिकून घ्या, खेळा कुदा आनंद घ्या. थोडाफार मार पण खाणार आहे तुम्ही शिक्षकांचा, परंतु हा मार का खाल्ला जातोय आणि त्याच्यामध्ये आपल्याला जीवनामध्ये